मुलगेकर सरांना हे विचारायचं सर, मातीबद्दलचा तुमचा सगळा अभ्यास या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज शेतकऱ्याच्या शेतातली माती केवळ माती खरडून गेली इथपर्यंतचं संकट राहिलेलं नाहीये सर. मी अनेक ठिकाणी जाऊन हा रिपोर्ट केला. शेकडो एकर जमीन वाहून गेली. आता ती फक्त सातबाऱ्यावरती आहे, प्रत्यक्षात जमीन नाहीये तिथं. 20-20 फूट उंचीची म्हणजे खोली इतकी माती वाहून गेलेली आहे आणि आता तिथून नदी वाहतीये, सातबाऱ्यावरती आहे. भूगोल बदललाय. अशा परिस्थितीत या सगळ्याचं पुनर्वसन आपल्याला कसं करता येईल? काही वेगळी योजना आणता येईल? या शेतकऱ्याला केवळ 10,000-20,000 रुपये देऊन हे होणार आहे का? बडे साहेब, याच्यामध्ये आपण जो मुद्दा सुरुवातीलाच मांडला होता की एक महत्वाचा पॉइंट मी आपण जे बोललात त्याचंच मी तुम्हाला रिपीट सांगतो की तुम्ही म्हणत होतात की बा 4 बोटाची जमीन, 4 बोट रुंदीची जमीन बनायला कित्येक वर्ष लागतात. तर 1 इंच मातीचा थर जमिनीवर बनण्यासाठी किमान 100-150 ते 200 वर्ष लागतात. आणि आपण गेल्या सतत या जेवढे काही अतिवृष्टी महापूर येऊ लागले दरवर्षी, त्याच्यामुळं असंख्य प्रमाणात ही मोठ्या स्वरूपामध्ये सुपीक जमीन वाहून ही तळ्यामध्ये, साठवणामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ती पसरल्याची जमिनीमध्ये राहिली नाही आणि सुपीकता जमिनीची कमी होऊन गेलेली आहे. पूर्वीच्या काळी जसे आम्ही नोकरीला लागलो त्यावेळेस आमच्या कृषी विभागामध्ये 3 वेगवेगळे सेपरेट डिव्हिजन्स होते. खातं एकच होतं परंतु सेपरेट डिव्हिजन्स होते. एक डिव्हिजन होतं विस्तार, एक म्हणजे तिथं शेती उपयोगी विस्तारात माहिती देणे, दुसरं होतं फलोत्पादन आणि तिसरं होतं सॉइल कन्झर्वेशन, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, मृदा संवर्धन ना. मृद व जलसंधारण. आणि आता ह्या ह्याच्यातून काम पूर्वी व्हायचे, पण सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा खात्याचं किंवा महाराष्ट्राचं हे एकत्रीकरण केलं गेलं. आणि एकत्रीकरण केलं गेल्यामुळं हळूहळू या गोष्टीला विसर पडत गेला. जमिनीच्या थराला किंवा सुपीकतेला विसर पडत गेला आणि प्रायोरिटीनं वेगळे मुद्दे समोर येत गेले आणि त्याच्यातून मग मागणी होत गेली शेतीबद्दल, परंतु ते काही झालं नाही. आणि झालं काय की नंतर मग शेवटी जलसंधारण विभागाची मागणी पुढे आली आणि जलसंधारण विभाग एक वेगळा विभाग पण केला गेला. परंतु आज घडीला त्या जलसंधारण विभागामध्ये मृदसंधारण बिलकुल नाही. मृत आहे ते, मृत आहे ती अवस्था. नाही, आजचं जे जलसंधारण विभाग आहे त्या विभागामध्ये मृदसंधारण नाही, फक्त जलसंधारण. नाला खोलीकरण करणे, नाला बंडिंग बांधणे, सिमेंट बांधारे बांधणे, ह्याच गोष्टी चालू आहेत. ग्रेडेड बंडिंग किंवा कंडूर बंडिंग किंवा दुसऱ्या प्रकारच्या जमिनीचं मेंटेनन्स कुठेही नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होत आहे. ही शोकांतिक आहे. पण झालेलं जे नुकसान ते काय करता येईल सर? त्याच्यासाठी काय वेगळी योजना आणता येईल? कारण आता जे NDRFच्या निकषांच्या नुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे अनुदान दिलं जाईल त्याच्यातनं तर हे शक्यच नाहीये ना सर. काय करता येईल? अनुदानावर हा भाग होऊ शकत नाही. पण पूर्वी बंडिंगचे काम हे शेतकऱ्याचे 100% सबसिडीवर व्हायचे, कोणीही शेतकऱ्याकडून घ्यायचे नाही. परंतु शेतामध्ये अशा प्रकारच्या जमिनीचा सुपीकता किंवा जमिनीचं जे सुपीकता मेंटेन करता येईल त्या जर मेंटेन करण्यासाठी कंट्रोल बंडिंग, ग्रेडेड बंडिंग जर केले असते तर आपली जमीन त्या ठिकाणी राहिली असते आणि कुठल्याही प्रकारचं केलं नसतं. आज काय झालं, नाले खोल केलो आपण, त्यामुळं पावसामुळं काय झालं आणखी जास्त खोल होऊन गेले, त्यामुळं आणखी जास्त मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की ते रिझर्वायर सगळे गाळानं भरू लागले. आता जेवढे काही आपले रिझर्वायर आहे, सेडिमेंटेशनचा जो आपण रेट पाहतोय तो जो इरिगेशन डिपार्टमेंट जेव्हा बांधताना अपेक्षित ठरवला होता की सेडिमेंटेशन रेट काय असावा, तर त्याच्या 100 पटीनं 150 पटीनं सेडिमेंटेशनची इन्क्रीज आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जेव्हा आपले हे धरणं पाण्यानं न भरता गाळानं भरलेले दिसतील, कदाचित 2 पिढ्यानंतर 3 पिढ्यानंतर असं होऊ शकते.
बरं. अशा तऱ्हेचं चित्र पुढे भविष्यात दिसत आहे माझ्या आता अशी भावना मध्यंतरी आहे. असं ऐकलं होतं की गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण अशा प्रकारची एक योजना आणली होती.